हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। संध्याकाळी नरेंद्र मोदींचा शपथविधी। भाजप नेत्यांच्या शक्ती प्रदर्शनात मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। मोदींकडून शपथविधीआधी राजघाट आणि वाजपेयींच्या समाधीस्थळी अभिवादन। 100 दिवसांचा अजेंडाचा कृती आराखडा जमिनीवर राबवावा लागेल। प्रलंबित योजना लवकरात लवकर पूर्ण करा। 5 वर्षांचा रोडमॅप तयार करा। मोदींच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना सूचना। केंद्रीय मंत्रिपदासाठी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात वादामुळे अजितदादा गटाला अद्याप केंद्राकडून फोन नाही। सूत्रांची माहिती, तटकरेंच्या घरी फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेलांमध्ये चर्चा। तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांऐवजी भुजबळांना राज्यसभेवर घेऊन केंद्रात मंत्रिपद द्या, अजित पवार गटातील काही नेत्यांची मागणी। सूत्रांची माहिती। नितीन गडकरी, राजनाथ सिंह, पीयूष गोयलसह प्रतापराव जाधवांना पंतप्रधान कार्यालयातून फोन। मुरलीधर मोहोळ, आठवले आणि रक्षा खडसेंनाही मंत्रिपदासाठी फोन। गृह, अर्थ, संरक्षण, परराष्ट्र आणि शिक्षण ही खाती भाजपकडेच राहणार। एनडीएतील प्रत्येक मित्र पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळणार। जेडीयूच्या ललन सिंह आणि रामनाथ ठाकूर यांना मंत्रिपद मिळणार। सूत्रांची माहिती। नारायण राणे, भागवत कराडांना मंत्रिमंडळात स्थान नाही। भाजप हायकमांडकडून राणे कराडांना फोन नाही। सूत्रांची माहिती। श्रीकांत शिंदेंनी मंत्री व्हावं असं सर्वांना वाटत होतं, मात्र केंद्रीय मंत्रिपदासाठी त्यांनी नकार दिला। शिंदेंनी सामान्य शिवसैनिकाला न्याय दिला। केंद्रातून फोन आल्यानंतर प्रतापराव जाधवांची प्रतिक्रिया। आम्ही सर्वात आधी कार्यकर्त्यांचा विचार केला। पक्षासाठी काम करायचं असल्यानं मंत्रिपद नको। प्रतापराव जाधवांना केंद्रातून फोन आल्यावर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी। रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ। भुयारी मार्गातील दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं सामानाचं नुकसान। अनेक भागातला वीज पुरवठाही खंडित। मान्सून मुंबईत दाखल। हवामान विभागाची माहिती, ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता। मुंबईलाही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट। नीट परीक्षा दिलेल्या 1500हून अधिक विद्यार्थ्यांच्या ग्रेस मार्कांची फेर तपासणी होणार। 4 सदस्यांची समिती गठीत। नॅशनल टेस्टिंग एजन्सीची माहिती। आयसीसी T20 विश्वचषक स्पर्धेत आज कट्टर प्रतिस्पर्धी भिडणार। भारत आणि पाकिस्तानमध्ये महामुकाबला रंगणार। दोन्ही संघ सज्ज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।